विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा, यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SITवरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर एक 2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला. मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच वेळेला झीवरती कार्यक्रम झालेला होता तो, त्याची क्लिपिंग पण आहे ती. मी समाजात चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते. परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे. या प्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे. सत्याच्या बाजूने उभं राहून अशा प्रकारच्या खोट्या प्रचाराने विचलित न होता माझ्या कार्याची गती यापुढे अशीच कायम राहील. धन्यवाद. थँक्यू. एक विषय, एक म्हणजे पहिलं मी म्हटले की मी सर्व प्रकारे सज्ज आणि समर्थ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जे व्यक्तीने आरोप केलेले आहेत ते आरोप त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्या पलीकडे त्या संदर्भामध्ये कायदेशीर मार्ग असेल, अजून माझं काय म्हणणं असेल या संदर्भामध्ये मी ते मांडीन. याच्या पलीकडे अजून कुणीही जेव्हा व्यक्ती आरोप करते तर त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी आधार मिळवणं अपेक्षित असतं. परंतु बऱ्याचशा वेळेला असं होतं की SITची खरं तर चौकशी चालू आहे, तर ज्यांच्याकडे काही तसे पुरावे असतील तर त्यांनी SITकडे द्यायला पाहिजेत. आणि मी माझ्या याच्यात म्हटलेलंच आहे की ते एक्सप्रेस हॉटेलमध्येच मी गेल्या 6 वर्षात गेलेलं नाही आहे आणि 2019 पासून आपल्याला कल्पना आहे मी उपसभापती आहे. आणि तुम्ही माझा कुठलाही कार्यक्रम बघा, जो प्रोटोकॉलमध्ये दिलेला असतो तो सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दिल्ली असेल, नाशिक असेल, चंद्रपूर असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, कुठेही तसाच्या तसाच मी फॉलो केलेला आहे. अशा वेळेला अशा प्रकारचे आरोप करणं, जिथे सगळीकडे CCTV असतात, सगळीकडे लोक अनेक फोटो काढायला येत असतात, अगदी एअरपोर्टला गेलो तरीसुद्धा अनेक जण फोटो काढायला समोर येतात. त्यामुळे ह्या पद्धतीचे तर सगळे ते काल्पनिकच आरोप आहेत असं मला वाटतं. कोणी केलं असेल हे मला अनाकलनीय याच्यासाठी आहे की एक व्यक्ती कशासाठी असं करते, काय करते, त्यांचा हेतू काय असतो तो कालांतराने कळतो काही वेळेला. आणि त्याच्यामध्ये आज जी कारणं दिसतात त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही. त्यांनी म्हटलं की मंत्री पदासाठी तुम्ही गेले होते, मी साधारण 14चा काळ असो असं त्यांचं क्रोक आहे. 14चा काळ असो असं त्यांचा क्रोक असतो. एकदाही भेट झाली नाही. नाही, हे एक्सप्रेस इन आणि हे आता नाशिकला मी 50 वेळा 60 वेळा गेले असेल. तिथे गर्दीत कोण आला असेल नसेल आला मला त्याच्यामध्ये काहीच सांगता येणार नाही आहे. कारण कुणी 5 दशकांची आठवण काढून प्रत्येक सांगू शकत नसतं. तुम्हाला जरी कोणाला आपल्याला विचारलं तर हा माणूस भेटला होता का, तर जे रोज भेटतात त्यांचं आपण सांगू शकतो. परंतु या प्रकारने तुम्ही मंत्रीपदासाठी किंवा मला एक चांगला प्रश्न विचारला चंद्रकांत तुम्ही. हे 2014ला आम्हाला पहिल्यांदा शक्यता तयार झाली मंत्रिपदाची. तर मला तर त्यावेळेला पक्षामध्ये इतकं चांगलं माझं स्थान होतं. माननीय बाळासाहेबांनी मला आणि त्यावेळेला 4 लोक म्हणजे संजय राऊत, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई 4 फक्त प्रवक्ते आम्ही पक्षाचे होतो, पहिले प्रवक्ते आम्ही. आणि माझं प्रवक्तेपद तेव्हाही चालूच होतं. मी परत आमदार झालेले होते दुसऱ्यांदा. अशा वेळेला मला तर आत्मविश्वास होता की मी मंत्री होईन म्हणून.
त्यामुळे सुद्धा जाण्याचा काही प्रश्नच नव्हता की असं काहीतरी मी हतबल होऊन विकलांग होऊन कुठे जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं आमच्या कुटुंबाचं की आम्ही कधीच कुठल्या अशा हयात असलेल्या महाराजांकडे गेलोच नाही आहे, कारण आमच्या कुटुंबात तो संस्कारच नाही आहे. अशा वेळेला तिकडे जाण्याचा तो प्रश्नच उद्भवत नाही. तुमच्या व्यक्तीवरती त्यांनी सगळी माहिती पुरवली असं त्यांचं म्हणणं आहे. गरज पडल्यावर त्यांना बाहेर सुद्धा समोर सुद्धा आणू असं म्हणताय. नाही, मुद्दा काय माहिती का, जवळची जी माणसं म्हणतात ती काही काळाने त्यांची कोण व्यक्ती आहे, काय भूमिका आहे, त्यांची काय स्मरणशक्ती आहे हे त्यांनी बाहेर काढावं ना, याच्यावर आपण काय म्हणणार. काही एरवी महिला अत्याचाराच्या संदर्भात आपण तातडीने पत्र काढून भूमिका जाहीर करतात किंवा निर्देश देतो पोलिसांना, परंतु या प्रकरणामध्ये आपण एकही पत्र काढलं नाही असं देसाईंचा आरोप. आता मुळात असं आहे की मी आत्ता जे मराठीमध्ये पत्रक वाचलं तो परत पॅरा मी पाहिजे तो वाचते. काय म्हटलंय मी त्याच्यामध्ये, ऑलरेडी SIT केलेली होती सरकारने. तर SIT केल्यावरती त्याच्या पुढे अजून काही चौकशी करण्यासारखं किंवा एखादा पुरावा किंवा एखादी पीडित व्यक्ती माझ्याकडे आली असती तर मी त्याच्यावरती नक्कीच तिला घेऊन तिथपर्यंत गेले असते. परंतु अमक्या गोष्टीमध्ये तुम्ही का बोलला नाहीत आणि तमक्या गोष्टीत तुम्ही का बोलला नाहीत, ज्यांना जिथे योग्य वाटतं तिथे आपण बोलतो. आणि मी हेही सांगितलं तुम्हाला की अधिवेशन चालू होतं, अधिवेशन सुरू होणार होतं, अशा वेळेला लगेच त्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करणं म्हणजे उलटा मी हस्तक्षेप करते असा अर्थ झाला असता. आणि म्हणून मी त्या संदर्भात बोलले नाही. पण ज्या क्षणी अधिवेशन संपलं त्या क्षणी मी हे सांगितलेलं आहे. आणि दुसरं माझं म्हणणं असं आहे की ज्यांना काय म्हणायचं आहे ना त्यांनी ते जरूर म्हणावं. आणि त्या संदर्भामध्ये ती व्यक्ती जी बोलते आहे, उद्या एखादा माणूस माझ्याकडे येऊन सांगेल की बाबा अमक्या दुसऱ्याकडे पैसे मागितले होते, त्याचा काहीतरी तर पुरावा काहीतरी तर देणं पाहिजे ना. असं कोणी काही सांगेल. तुम्ही पुणे महानगरपालिकेचा रेफरन्स दिला, ज्यांना यश नाही मिळालं अशा लोकांनी हे केलं असं रोखे की शिवसेना उभाठामधल्या लोकांवरती रोखे, कारण अपयश दोन्ही तुमच्या पक्षाची जुन्या आणि नव्या पक्षातल्या दोन्ही पक्षांना आलंय. सोशल मीडियावर कोण काय टाकतंय त्याच्यामध्ये एक 24 वर्ष काम केलेली महिला की ज्याच्या घरावरती चालून जातात स्वतंत्र तुम्ही लढा म्हणून, नंतर काय परफॉर्मन्स झाला पक्षाचा हा पक्षाने पाहिलेला आहे. स्वतः जेव्हा स्थानिक पातळीवरचे उमेदवार सांगतात काही गोष्टी की बाबा हे निवडून येणार नाहीत, अशा वेळेला तिकीटं देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. या संदर्भामध्ये प्रत्येकाला खुश करण्याच्या एवढी मी सामर्थ्यशाली नाही आहे. आणि त्यामुळे काही लोक नाराज असू शकतील, कारण का मी सांगते की सोशल मीडियावर कोणी कोणी काही ना काही टाकत असतं आणि प्रत्येकजण स्वतंत्र पक्षातच झालंय. नाही, पक्षात मी असं बोललेलं नाहीये. तुम्ही मला स्पष्टीकरण विचारते चांगले, पण मला एक नक्की वाटतं की ज्या लोकांचे काही त्यांचे जे हेतू होते राजकारणामधले ते साध्य झाले नाहीत. आणि त्याच्यामुळे सुद्धा काही व्यक्ती त्या इथल्या आहेत का तिथल्या आहेत का तिथल्या आहेत त्याच्यामध्ये मी जाणार नाही आहे. कितीतरी भूखंड माफियांना मी जेलेत टाकलेलं आहे. काही लोकांची महिलांची प्रकरणं माझ्याकडे आलेली आहेत. काही बलात्कार पीडित महिलांना मी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलेलं आहे. ते कुठल्या पक्षात आहेत आणि त्याचा संबंध नाही आहे, ते त्यांचे हितसंबंध दुखावलेले आहेत. आणि दुसरं साधी गोष्ट अशी आहे की आज विधान परिषदेत मी जे काम करते त्याच्यात उपसभापती म्हणून काम करत असताना काही लोकांना दुखवणं क्रमप्राप्त असतं. आणि अशा वेळेला महिला पदाधिकारी जे आहे त्याच्यामध्ये टीका आम्ही सहन करायची आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये. पण सोशल मीडियावरती सुद्धा काहीतरी नियंत्रण किंवा स्वतःची स्वतः विवेक वापरला गेला पाहिजे, एवढं माझं नम्र आवाहन आहे त्याच्यामध्ये. आरोपानंतर तुम्ही काही माहिती घेतली का, पण नेमकं काय झालं, तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर गेली, नाराज झाले, कोणत्यांच्यापर्यंत हे जवळची व्यक्ती आहे हे तुम्ही मला सांगताय, त्या सांगतात त्यांना मी कसं विचारणार. तुम्ही ज्यांच्यासोबत असे काही लोक, तुम्ही आणि ती लोक तृप्ती साहेब खराबकडे गेला होता, त्यातलीच लोक तृप्ती साहेबांना भेटली. त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व एकत्र गेलो होतो, वेळ पडली तर आम्ही त्यांना पुढे सुद्धा वेळ पडली काय, मी तर म्हणते वेळ तुम्ही आली आहे ना आता तर सांगा. आणि हे एक्सप्रेस इन वगैरेचं ते जे बोलतायत सगळं ते सिद्ध करून द्या तिथे. एक्सप्रेस इन हॉटेल एक झाली तुम्ही म्हणताय तिथे नाही, पण त्यांचा असं सुद्धा दावा आहे की ते तुम्ही अनेक वेळा नाशिकच्या कॉलेज रोड त्या ठिकाणी सुद्धा त्या खराच्या ऑफिसमध्ये जाऊन होता, जिथले काही व्हिडिओ सीधा समोर आले त्याच कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन सुद्धा भेटलं असं ते व्हिडिओ त्यांनी दाखवावेत सगळ्यांना काय येते त्यांच्याकडे आणि ते SIT कडे द्यावेत. साधी गोष्ट आहे. मी आता तुम्हाला स्पष्ट सांगितलं की तुम्ही कधी भेटला नाहीत म्हणजे खरं नाही. आता काय कुठे भेटले असतील तर कुठे याला कार्यक्रमामध्ये किंवा काय मी सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. तुम्ही कार्यालयामध्ये कधी गेले नाही? नाही, मला कार्यालय माहितीच नाही तर कुठे जाणार त्याच्यामध्ये.
कधी त्यांना आणि मी तुम्हाला एकदा सांगितलं की बाबा ज्या ज्या वेळेला मी गेले नाशिकमध्ये प्रत्येक वेळेला माझा कार्यक्रम प्रोटोकॉलला मी कळवून गेलेली आहे, तर मग हे पण आलंच असतं ना. प्रोटोकॉल टाळून गेलेत तुम्ही. आता मग एखाद्या महिलेवर अत्याचार झाले तर तुम्ही देता. प्रोटोकॉल टाळून गेले असं त्यांचं नाव आहे. नाही, त्यांचा काय दावा आहे ना, त्याच्यामध्ये एक असं आहे स्पष्ट की काही लोक शेवटचं निरोपाचं भाषण जे मी केलं त्याच्यामुळे फार दुखावले. त्यामुळे त्यांचं एक म्हण आहे की दुखत असेल पोट आणखीन दाखवतात डोकं, तसं सुद्धा असू शकतं. ताई खरं तर तुमच्या इंटेलिजन्सने सकाळपासून शोधून काढलं असेल हे कोणी केलं, काय केलं, कोणामार्फत केलं, नाव सांगून टाका ना. चंद्रकांत, मी काही सभ्यता सुसंस्कृत एक व्यक्ती आहे. इथे मी काही स्वतः SITची प्रमुख नाही आहे आणि माझ्या संदर्भामध्ये जे काय माहिती आली असेल अर्धवट, अपुरी, छोटी, जी काय मोठी, ती काय पूर्ण माहिती माझ्याकडे एकच दिवसात येईल असं पण नाही आहे. माझ्या समोर जे काय आलेलं आहे आणि दुसरं दुखावलेले लोक तर काही असू शकतात, त्याला आता आपण काय करणार, कोण काय बोलायचं त्यांच्या हातात येते. आणखीन एक गंभीर आरोप केला, आर्थिक व्यवहार झाले होते घरात आणि तुमच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हटलं. आता याच्याने म्हटलेलं आहे. आता मला तर असं वाटतं तुम्ही मला प्रश्न विचारताना याच्यामध्ये म्हणजे तुम्ही मला ओळखतच नाही असं मला वाटतं. आम्ही ओळखतो, पण त्यांच्या आरोपांना पण त्यांचे आरोप म्हणजे कोणी कोणावरती काही बेफाम आरोप करेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे काय आर्थिक व्यवहार आहेत काय नाही, त्यांनी समोर दाखवा ना. नुकसानीचा तुम्ही दावा टाकणार का? अब्रू नुकसानीचा मी काय करणार काय नाहीये या संदर्भात मी अजून काहीही विचार केलेला नाहीये. मी माझं म्हणणं इथे मांडलेलं आहे आणि माझा संपूर्णपणाने या ज्या गोष्टी आहेत त्यातला तपशील आणि सत्य समोर येईल त्यावेळेला ते त्यांचं म्हणणं संपूर्ण निराधार आहे हेच स्पष्ट होणार आहे. तुम्ही साताऱ्याच्या प्रकरणाचा उल्लेख केला की सभागृहामध्ये जे निर्देश दिलेले होते की त्या साताऱ्याचे तत्कालीन SP त्यांना निलंबित करा, त्यांना आता सक्तीच्या रजेवरती पाठवलेलं आहे. एकीकडे तुमचं सभागृहामध्ये हे निर्देश येतात, काही काळानंतर निर्णय येतात आणि त्यानंतर तुमच्यावरती ते आरोप केले जातात. याचा काही संबंध आहे किंवा तेही कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मी पीठासीन अधिकारी आहे. मी चेअरवरून दिलेले जे निर्णय असतात त्याच्यावर मी तुमच्यासमोर भाष्य करणं म्हणजे तुमचं ते माध्यमांचं म्हणून स्वातंत्र्य असलं तरी मी बेजबाबदार व्यक्ती नाही आहे, म्हणून नो कॉमेंट ऑन माय साईड. माझी काही प्रतिक्रिया नाही याच्यावरती. ताई, आणखी एक तिरडी आंदोलन झालं पुण्यात टिळकरोडला खराच्या विरोधात. तेव्हा त्या आंदोलनात पण आरोप केला की तुम्ही मंत्रिपदासाठी 3 तास पूजा केली खराचं. संगीता तिवारी यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही 3 तास खरातांची इथे खूप लाखो रुपये घालून ती पूजा केली आहे. मी खरं सांगू का, मी एक साहित्यिक ओळखते की ते दिवंगत शंकरराव खरात, त्या म्हणजे जे दलित साहित्यिक आहेत. त्याखेरीज मला हा माणूसही म्हणजे त्याच्याकडे पूजा करावी असं नाही आहे. आणि मी तुम्हाला 4 वेळा सांगितलं तरी तुम्ही कस्टडीत बसवलेल्या माणसाला परत विचारता, तसंच परत विचारता आहात, तर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही, मी एकदा सांगते की कुठल्या गुरुकडे